मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 6 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजच्या भागात रम्याचा तमाशा सॉलिड दाखवलाय त्यांनी. पार्थ काव्याची वाट बघत असतो जेवणासाठी. काव्या तिथे येते, जेवायला नाही येत पण येते. पार्थ म्हणत असतो, काव्या बसा ना जेवायला, आई वाट बघत होती तुमची, पण मीच म्हणलं आईला तू जा, तू तू जा झोपायला, मी मी बघतो काव्याकडे, मी वाढून देतो काव्याला. काव्या काय जेवताल? आईने फुलके केले, काय आवडतं तुम्हाला सांगा बरं, ही आमटी घ्याल का? पार्थ काव्याला खूप आग्रह करत असतो आणि स्वतः तिला वाढत असतो जेवायला. काव्याची अजिबात इच्छा नसते जेवणाची. काव्यामध्येच म्हणते, पार्थ मला ना सारखं वॉशरूमला जावं लागतंय, का कोणास ठाऊक, मी एवढं पाणी पित नाहीये तरी सुद्धा. पार्थ म्हणतो, हां काव्या ते ब्लड सर्क्युलेशन जास्त होतं ना, त्यामुळे होत असतं या दिवसात. अहो तुम्ही आय एसचा अभ्यास करताय, मी वेगळाच अभ्यास करतोय. आपल्या दोघांची परीक्षा आहे ना काव्या, आपल्याला दोघांनाही चांगल्या मार्काने पास व्हायचंय. तुम्हाला आय एस व्हायचंय आणि मला चांगला बाबा. काव्या जेवा बरं. पार्थ खूपच आग्रह करत असतो. काव्या नाही नाही म्हणत असतो. पार्थ म्हणत असतो, असं काय करताय काव्या, थोडंसं तरी जेवून घ्या ना. काव्या म्हणत असते, हे बघा तुमच्या एफर्ट्सचा मी कदर करते, पण मला भूक नाहीये. पार्थ म्हणत असतो, हे बघा काव्या, बाळासाठी थोडं 2 घास खावं लागेल ना, चला जेवा बरं. काव्या शेवटी जोरात ओरडते त्याच्यावर, नाही म्हणलं ना तुम्हाला, का तुम्ही मला सारखं सारखं फोर्स करताय, का प्रत्येक वेळेला मी तुमचं ऐकलं पाहिजे. पार्थला आता कसं तरी होतं, ती काव्या ओरडते त्याच्यावर म्हणून. आता दोघेही एकसाथ एकमेकांना सॉरी असं म्हणतात. पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, दरवेळेला मी बोललो नसतो, फोर्स नसता केला, पण तुम्ही 2 जीवाशी आहात, बाळासाठी तुम्हाला खावं लागेल ना. काव्याला लगेच हर्ट होतं बरं का प्रेक्षकांनो. काव्या म्हणते, अच्छा बाळासाठी खावं लागेल म्हणून तुम्ही मला फोर्स करताय का जेवायला? मला भूक लागली असेल म्हणून मी खायला हवं असं नाही वाटत आहे का तुम्हाला? बाळ उपाशी आहे म्हणून मी जेवायला हवं का? पार्थ म्हणतो, काव्या कुठून कुठे नेताय तुम्ही भांडण? काव्या म्हणते, ऐका ना पार्थ, मला हवं असेल तर घेईल, मला हवं असेल तर खाईल, तुम्ही जा झोपा आता, मला जेव्हा खायचं तेव्हा खाईल मी. काव्या एकदम अशी रूडली बोलताना दाखवली आहे बरं का. खरं तर काव्याचं पात्रच त्यांनी एकदम बदलून टाकलंय. काव्या आता पार्थला म्हणते, गुड नाईट पार्थ. पार्थची इच्छा नसते तिथून जायची, पण तरी सुद्धा आता या काव्याच्या हट्टाखातर तो तिथून निघून जातो. काव्या उपाशी राहू नये एवढाच याचा बिचाराचा म्हणजे उद्देश असतो. आता कुठल्याही नवऱ्याला असं वाटेलच ना की बायकोने जेवलंच पाहिजे. काव्या पार्थ गेल्यानंतर आता त्या ताटातलं सगळं काढून ठेवत असते. तेवढ्यात रम्या येते तिथे आणि मागून अलगदपणे म्हणते, अगं काव्या, तुझी चोरी पकडली गेली आहे. काव्या म्हणते, अगं रम्या तसं काही नाहीये ग. लगेच रम्या म्हणते, काय ग सार कोशिंबीर सगळं का काढलंयस ताटातनं बाहेर काव्या? काव्या म्हणते, अगं रम्या, मला काही खावंसं वाटत नाहीये ग. रम्या म्हणते, अगं पहिल्यांदा आहे ना तू प्रेग्नंट, त्यामुळे तुला असं होतंय. काव्या, तुला काहीतरी खायला हवंय ग, पण अभ्यास करण्यासाठीही तुझ्यासाठी ताकदच उरणार नाही ना मग. काय ग काव्या, काय झालं? रम्या खूप गोड गोड बोलत असते बरं का काव्याशी. काव्या म्हणते, काही नाही ग रम्या. रम्या म्हणते, समजलं. आता प्रत्येकाला असंच वाटत असेल ना काव्या, तू 2 जीवाची आहे, तू खायलाच हवंस, पोटातल्या बाळासाठी काहीतरी खायलाच हवं. कोणी तुला असं नसेल म्हणत ना काव्या, तू उपाशी राहू नये म्हणून तू खा, म्हणजे तुला भूक लागली आहे म्हणून तू खा, तुला ताकद मिळावी म्हणून तू खा, हो ना. काव्याच्या मनातलं रम्या बरोबर हेरते, म्हणजे तिने कदाचित ऐकलं पण असेल या दोघांचं बोलणं. काव्या रम्याच्या बोलण्यावर नुसतं असं करते. मग रम्या म्हणते, काव्या अरे यार, ह्या बाबतीत मी तुझी मदत नाही करू शकत, पण हा एका बाबतीत मी तुझी चांगली मदत करू शकते. तुला छान फ्रूट प्लेट बनवून आणू का? ओके आणते हं. काव्या म्हणते, कुठली फळं आहेत ग? मग रम्या म्हणते, अगं सगळी फळं आहेत, आलेच हं मी. काव्या म्हणते, मी हॉलमध्ये बसते रम्या. रम्या म्हणते, हो जा जा, तू हॉलमध्ये बस, मी तुझ्यासाठी फ्रूट्स आणते. रम्याने ना एक वेगळाच डाव केलाय बरं का प्रेक्षकांनो. ॲक्च्युली तिने पपई आणली आहे, पण ती काव्यासाठी नाही, ती स्वतःसाठी. पण तिने मुद्दाम पार्थ समोर असं प्रिटेंड केलंय की ती पपई तिने काव्यासाठी आणली आहे म्हणून. बघा हं, तिने तिचा प्लॅन कसा एक्झिक्यूट केला आणि एवढ्या रात्रीचा तो विजय कसा कुठून आला ते त्याचं त्यालाच माहीत. काव्या आता हॉलमध्ये बसते आणि रम्या किचनमध्ये जाते फ्रूट्स कापायला. रम्याने ती पपई अशी हातात धरली. आता रम्या अशी पपई कापते. वसू आत्याचं बोलणं तिथे आता ऐकवलंय मध्येच आपल्याला, म्हणजे आठवतं रम्याला, ए बाई तू पपई खाऊन काव्याच्या बाळाला, असं मध्येच उगा सस्पेन्स रंगवला बरं का. पण ती पपई रम्याने स्वतःसाठी चिरली आहे, पण उगाच ड्रामा रंगवलाय, म्हणजे असं ढंगचिक ढंगचिक म्युझिक वगैरे लावलंय वगैरे वगैरे. आता मध्येच ना त्यांनी जीवा आणि नंदिनीचा एक सीन घेतलाय बरं का प्रेक्षकांनो.
जीवा आणि नंदिनी बिचारे वेगळ्याच संभ्रमात आहेत, वेगळ्याच दुःखात आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. जीवा नंदिनीच्या डोक्यावरनं हात फिरवत असतो. नंदिनीने मगाचा विचारलेला प्रश्न त्याला आठवत असतो. समजा समजा जीवा आपल्याला बाळ होणारच नसेल तर? तो प्रश्न आठवला आणि जीवाच्या अंगावर काटे आलेत. त्याला आता उमजेना काय करावं. तो नंदिनीच्या डोक्यावरनं हात फिरवत असतो. नंदिनी गाढ झोपेत असते. जीवा काय करतो प्रेक्षकांनो, आता इथे त्यांनी एक सॅड सॉन्ग ऐकवलंय आपल्याला. त्याने एक लेटर पॅड घेतलाय आणि पेन घेतलाय. त्यावरती त्याने 2 वाक्य लिहिलेत. आम्ही आई बाबा होणार आणि आम्ही आई बाबा नाही होणार, असे 2 त्याने वाक्य लिहिलेत आणि त्याच्या चिठ्ठ्या बनवल्यात आधी तर. आता इथे तुम्हाला बॅकग्राऊंडला ते सॅड सॉन्ग ऐकू येणार आहे बरं का. नंदिनीकडे तो बघत असतो आणि खूप अशी हिंमत एकवटतो आणि ते दोन्ही वाक्य लिहितो असं त्यांनी दाखवलंय. जीवा खूप विचार करत असतो की आता पुढे काय होईल, कसं होईल, खरंच आम्ही आईबाबा नाही झालो तर आमचं आयुष्य अपूर्ण राहील का, असे बरेच विचार त्याच्या मनात कदाचित घोळत असावेत. जीवाने बघा ते 2 वाक्य लिहिले आणि ते पेज फाडलं आणि ते दोन्हीही वाक्य वेगवेगळे करून त्याच्या चिठ्ठ्या केल्यात. जीवा आता त्या चिठ्ठ्या खाली टाकतो आणि असं खूप टेन्शनमध्ये कुठली चिठ्ठी उचलू कुठली चिठ्ठी उचलू असं टेन्शनमध्ये तो एक चिठ्ठी फायनली उचलतो आणि ती चिठ्ठी एक्झॅक्टली निगेटिव्ह येते. म्हणजे जीवा आणि नंदिनी कधीही आई बाबा होणार नाही असं त्या चिठ्ठीत काहीतरी आलंय बहुतेक, कारण त्याचे पुढचे एक्सप्रेशन्स काहीतरी वेगळेच आहेत. ती चिठ्ठी तो फाडून टाकतो. म्हणून यावरनं मी तर्क लावलाय की कदाचित त्याला नकोय तो रिझल्ट त्या चिठ्ठीमध्ये आला असावा. बापरे प्रेक्षकांनो, खूप अवघड विषय हो. काय बोलणार या विषयावर आपण. नंदिनी मात्र झोपेत असते. तिला या बाबतीत काही माहिती नाहीये. इथे आपल्याला बॅकग्राऊंडला सॅड सॉन्ग दिसणार आहे. जीवा हा सगळा प्रयत्न पुन्हा पुन्हा करताना दाखवलाय आपल्याला. जवळपास 5-6 मिनिटं हा सीन तुम्ही बघणार आहात. जीवाला खूप टेन्शन आलंय. आता पुढे काय होणार. आणि पुढचा प्रोमो नंदिनी आणि जीवाचाच आहे बरं का. शेवटी जीवाने त्या लेटर पॅडवरती खूप वेळेला लिहून काढलंय की आम्ही आई बाबा होणार, आम्ही आई बाबा होणार. ही पॉझिटिव्हिटी तो मनात ठेवतोय आणि डोळ्यातनं अश्रू गाळतोय. काय करावं बिचाऱ्याचं, काय करावं नंदिनीचं. हे दोघे तर वेगळ्याच टेन्शनमध्ये आहेत. देवाने काव्याला दान दिलंय बाळाचं, पण ते तिला एक्सेप्ट नाहीये आणि इकडे नंदिनीला मिळत नाहीये. तर तिचे किती प्रयत्न चालू आहेत बघा ना प्रेक्षकांनो. अवघड आहे नाही देवाचाही न्याय. इकडे आता काव्याला रम्याने फळं कापून आणून दिलेत, पण सगळ्यात आधी काव्याला बाऊल दिसतोय तो पपईचा. काव्या रम्याला बघून म्हणते, अगं रम्या पपई, अगं पपई कशी काय खाता येईल मला. तसं पाहिलं तर काव्या ऑनेस्ट आहे बरं का बाळाबद्दल, पण ती संभ्रमात आहे असं त्यांनी दाखवलंय. काय चाललंय नेमकं डोक्याच्या बाहेर आहे माझ्या. रम्या काव्याला म्हणते, अगं काव्या मी तुला पपई कशाला देऊ, तुझ्यासाठी हा वेगळा बाऊल आहे मिक्स फ्रूटचा. अगं पपई तर मी खाणार आहे. अगं काय झालं, त्या विजयच्या नादाला लागून काल ते कासव महोत्सव बघायला गेले बघ, किती टॅन झाले बघ ना. अगं ठरवलंय काहीही झालं तरी अर्धा बाऊल तरी पपई खायची आहे रोज. काव्या आता सगळी फ्रूट्स मिक्स केलेली प्लेट खातीये बरं का. काव्या म्हणते रम्याला, काय गं रम्या सगळी तू माझी फेवरेट फळं आणली आहेस. रम्या म्हणते, अगं तू म्हणाली होतीस ना तेव्हा अननस, चिक्कू, सफरचंद, द्राक्ष तुला आवडतात. अगं स्वतः गेले होते मी मार्केटमध्ये आणि तुझ्यासाठी फळं घेऊन आली आहे. काव्या म्हणते, एवढा एफर्ट घेतलास रम्या, वा, असं ती कौतुक करते रम्याचं बरं का. रम्या आता पपई खात असते आणि काव्या म्हणते, अगं ए रम्या, अगं असा सेम टू सेम बाऊल पार्थकडे सुद्धा आहे का. रम्या म्हणते, अगं हो, तो बाऊल मीच आणला होता पार्थसाठी. अगं जेव्हा आम्ही एकमेकांसोबत फ्रेंडशिपमध्ये होतो ना तेव्हा तेव्हा मी माझ्यासाठी आणि पार्थसाठी सेम बाऊल आणला होता. काव्या, मी खूप मिस करते ग. काव्या एकदम तिच्याकडे बघते, मग लगेच रम्या म्हणते, अगं आमची मैत्री ग. रम्या आता थोडी सॅड झालेली वाटते बरं का काव्याला. काव्या लगेच मोठेपणाने तिला समजवायला जाते, अगं रम्या जाऊ दे ना, सगळं ठीक होईल, तू नको ग कसली काळजी करूस. रम्या म्हणते, हो काव्या, आता मी कसलंच टेन्शन घेत नाही, सोड ग माझं, मी काय कंटिन्यू गप्पा मारत बसेल इथे, तुझा अभ्यास राहील ग बाजूला, तू तुझा अभ्यास कर, मी इथे बसून खाते हां. काव्या मग तिला स्माईल करते आणि आता तिचं ते फ्रूटची प्लेट खायला लागते. तेवढ्यातनं रम्याने तिचा पेन गायब केलाय. रम्या काव्याचा जो पेन आहे ना तिथे बाजूला असतो, तो पेन ही रम्या गपचूप काव्याचं लक्ष नसताना तिच्या मागे लपवते. काव्या आता इकडे तिकडे काहीतरी शोधायला लागते. मग रम्या म्हणते, काय झालं ग काव्या, काही शोधतेस का. काव्या म्हणते, अगं हो, मी इथे पेन ठेवला होता माझा, तो सापडत नाहीये. आता रम्या म्हणते लगेच, हो का, जसं काही तिला काही माहितीच नाहीये. म्हणते कशी, अगं तुला दुसरा पेन आणून देऊ का, थांब मी आणते हां.
काव्या म्हणते, अगं नाही नाही रम्या, तू बस, तू खा, मी आतमध्ये जाते आणि आमच्या खोलीतून आणते हं पेन. रम्या म्हणते, बरं बरं. अगं ऐक ना काव्या, आतमध्ये जातीचेस तर पार्थला सांग तू फ्रुट्स खातीयेस, त्याला तुझ्या जेवणाची काळजी वाटत असेल ना. काव्या म्हणते, हो ठीक आहे. ही सजेशन देतीये बघा काव्याला. काव्या ठीक आहे असं म्हणते आणि निघून जाते बरं का. आता रम्या काव्या गेल्यानंतर तो काव्याचा पेन बाहेर काढते आणि स्वतःच्याच मनाशी बोलते, माइंड गेम्समध्ये कोणीच माझ्यासमोर जिंकू शकत नाही काव्या. काव्या तिच्या रूममध्ये जाते. आता पार्थ विचारच करत असतो, काव्या जेवल्या असतील की नाही, काय झालं असेल. तेवढ्यात आता काव्या तिथे जाते. मग पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही जेवलात का. काव्या म्हणते, हो मी जेवले की नाही त्याची तुम्हाला काळजी असेल ना, कारण बाळ जेवायला पाहिजे. काव्या प्रत्येक गोष्टीत पार्थला उलटं बोलते बरं का. पार्थ म्हणतो, असं का बोलताय काव्या, अहो थोडं तर जेवलं पाहिजे ना तुम्ही. काव्या म्हणते, माहिती आहे मला पार्थ, मला जेवलं पाहिजे. एरवी मी नसते जेवले तर चाललं असतं हो, पण आता माझ्या पोटात बाळ आहे, त्याच्यासाठी का होईना मला जेवायलाच हवं ना पार्थ, कळतंय मला सगळं. पार्थ म्हणत असतो, अहो असं का बोलताय. काव्या म्हणते, ठीक आहे पार्थ, इट्स ओके, मी फळं खाईल, मला जेवायची इच्छा नाही आहे. आता गुड नाईट म्हणते आणि हॉलमध्ये जाते. आता पार्थला काळजी वाटते बरं का, की यांना फ्रूट सॅलड करून दिलं असतं मगाशीच तर बरं झालं असतं. काव्या गेल्यावर तो विचार करत असतो, मी स्वतः जायला हवं होतं बाहेर, नेहमीसारखं त्यांना ते वेलची घालून फ्रूट सॅलड दिलं असतं तर बरं झालं असतं, माझ्या पण लक्षात आलं नाही हं. आता पार्थ असा विचार करतो आणि बाहेर जातो बरं का. काही मिनिटांनी आता तेवढ्यात रम्या तिथे बसलेलीच असते. काव्या बाहेर जाते हॉलमध्ये. मग काव्याला ती म्हणते, अगं काव्या तू बस हं, मी चाट मसाला घेऊन येते हं. रम्या आता चुकून काव्याचा बाऊल घेऊन गेली असं तिने प्रिटेंड केलंय बरं का, पण ॲक्च्युली ती मुद्दाम काव्याचा बाऊल घेऊन जाते तिथून आणि तिथे पपईचा बाऊल ठेवते. तर आता बघा हां, मुद्दाम हंगामा होतो बरं का. रम्याला हेच हवं होतं, पार्थने तिच्यावर अविश्वास दाखवावा आणि काव्याने तिच्यावर विश्वास दाखवावा. पार्थला आता सारखी काव्याची आठवण येते म्हणजे त्याला असं वाटते की जावं, तिच्याजवळ बसावं, तिला काहीतरी खाऊ घालावं, उपाशी नको झोपायला बाबा, ती सगळी काळजी पार्थलाच आहे. असो, आता तो विचार करतो, यांनी फ्रुट्स खाल्ले असतील का, जाऊन बघतोच जरा, असं म्हणून आता तो बाहेर येतो बरं का हॉलमध्ये. आणि तेवढ्यात तेवढ्यात काव्या तो पपईचा बाऊल हातात घेणार होती बरं का, आणि हा पार्थ मोठ्याने ओरडतो, काव्या तुम्हाला कळत नाही का, प्रेग्नन्सीमध्ये ही अशी पपई खायची नसते. अहो काय हे सगळं, काव्या मोठ्याने ओरडतो बरं का पार्थ. काव्या आता म्हणते, अहो पार्थ एवढ्याने का ओरडताय तुम्ही, काय झालं. आता लगेच ही काव्या पार्थवरच ओरडते, सिरियसली तुम्हाला खरंच असं वाटतंय की मी मुद्दाम पपई खाते. पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, मला तसं म्हणायचं नव्हतं. काव्या म्हणते, नाही 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 पार्थ, मला सगळं कळतंय, बाळाची काळजी सोडून तुम्हाला काहीच दिसत नाहीये, मी सुद्धा नाही. म्हणजे बाळाचा जन्म झाल्यावरती तुम्ही कसे वागताल हो, कसे रिॲक्ट होताल. पार्थ म्हणत असतो, हे बघा काव्या, मला उगाच एका वाक्याने जज करायला जाऊ नका. तुम्ही म्हणालात तुम्हाला फ्रुट्स हवेत, मला वाटलं की तुम्हाला फ्रुट्स द्यायला हवेत, म्हणजे मला असं वाटलं की तुम्हाला द्यायला हवं मी माझ्या हाताने. अहो दुसरं कोणी असलं तर काय रिॲक्ट झालं असतं सांगा ना. पपईचा बाऊल हातात घेताना तुमच्या लक्षात पण नाही आलं का काव्या, की आता लगेच तो असं काही बोलणार. तेवढ्यात काव्या म्हणते, मी काही कापलेली नाहीये ती पपई, रम्याने कापली आहे. आता पार्थ मागचा पुढचा विचार न करता मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतो, रम्या रम्या बाहेर ये, बाहेर ये रम्या. रम्याला हेच हवं होतं. रम्या आता बाहेर येते बरं का पळत पळत आणि म्हणते, काय काय झालं पार्थ, काय झालं. लगेच पार्थ म्हणतो, काव्यासाठी तू बनवलंस का हा बाऊल. आता मानिनी पण येते, मिथून काका येतात. मानिनी म्हणते, काय रे बाबा, काय झालं पार्थ, एवढ्याने का ओरडतोयस. पार्थ म्हणतो, थांब जरा आई, मी माझ्यामध्ये कोणीही बोलू नका. ए रम्या, काव्यासाठी तू बनवला का तो बाऊल. मग रम्या म्हणते, हो अरे पार्थ, मीच बनवला तो, पण काय झालं, काही चुकलं का माझं. पार्थ म्हणतो, हो ना चुकलंच आहे, तुझं नाही ग, काव्याचं चुकलंय, तिने विश्वास ठेवला ना तुझ्यावर, एवढे प्रयत्न करूनही तुझा मी झालो नाही ना, म्हणून तू आता आमचा संसार मोडायला निघाली आहेस रम्या, आमच्या बाळाला मारायला निघाली आहेस तू, काहीच कसं वाटत नाही तुला. मानिनी म्हणत असते, अरे पार्थ, अरे. पार्थ म्हणत असतो, माझ्या बायकोपासून आणि माझ्या बाळापासून लांब राहायचं रम्या, नाहीतर. आता पार्थ पुढे काही बोलणार तेवढ्यात तिथे तो विजय येतो आणि पार्थचं असं बोट मुरगाळतो आणि खाली करतो बरं का पार्थचं बोट. विजय एकदम स्टायलिशमध्ये एंट्री घेतोय बरं का, आणि पार्थला म्हणतोय, रम्या नाही म्हणायचं तिला, ती मिसेस रम्या विजय मतकरी होणार आहे आता, त्यामुळे माझ्या बायकोला नडायच्या आधी माझ्याशी भिडायचं. विजयने असं बोलल्या क्षणीच रम्या फार खुश होते बरं का. खरं तर रम्याला एवढा चांगला मुलगा मिळाला आहे, तिने देवाचे आभार मानले पाहिजे, पण रम्याचं मात्र काहीतरी तिसरंच चालू आहे.
आता पार्थ चिडून म्हणतो, तू यावेळेला काय करतोयस इथे? विजय म्हणतो, ते महत्वाचं नाहीये, पण मी इथे यावेळेला आलो ते बरं झालं. या घरात रम्याला कशी वागणूक मिळते ना ते प्रत्यक्ष बघता आलं मला माझ्या डोळ्याने. मानिनी शेवटी म्हणते, नाही हो विजयराव, असं काही नाहीये. काव्या पण म्हणते, हो अरे विजय, असं काही नाहीये. काव्या लगेच विजयला अरे तुरे करायला लागते बरं का. रम्या पण म्हणते, अरे विजय, असं काही नाहीये रे. रम्याला आता लगेच हा विजय असा हात दाखवतो की तू शांत बस. आणि रम्याला रडताना बघून तिच्या डोळ्यातला जो अश्रू आहे ना तो असा त्याच्या बोटावर घेतो बरं का. आणि तो अश्रू पार्थला दाखवतो आणि पार्थला म्हणतो, रम्याच्या डोळ्यातल्या पाण्याची शपथ, आग लावेल मी, लक्षात ठेव पार्थ, आग लावेल. पार्थ आता जरा शांतपणे याची धमकी ऐकतो बरं का. आणि मग त्याला उत्तर देतो, एक तर तू माझ्या घरात घुसतोय आणि मला धमकी देतोयस काय रे? तुझी धमकी मी सिरियसली घेत नाही हा. दुसरी गोष्ट म्हणजे त्या रम्याच्या डोळ्यातल्या पाण्याने वावत चाललायस ना तू. विचार त्या रम्याला तिने काय केलंय ते. माझी बायको प्रेग्नंट आहे, हिने माझ्या बायकोला पपई खाऊ घातली आहे. रम्या लगेच रडते आणि म्हणते, नाही रे पार्थ, अरे माझा सगळा भूतकाळ विसरून मी मूव्ह ऑन झाली आहे. तुला आणि काव्याला मी मनापासून एक्सेप्ट केलंय रे. तुमच्या लग्नानंतर पडेल ते काम केलंय रे मी घरामध्ये. अरे तुमच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा मी खूप खूप जीव लावणार आहे रे पार्थ. तरी सुद्धा तुझा माझ्यावर विश्वास बसत नाहीये पार्थ. तूच सांग मला आता मी काय करू म्हणजे संशयाची ही जळमट तुझ्या डोक्यातनं दूर निघतील. आता पार्थ चिडून म्हणतो, तुझी नाटकं बंद कर ग. रम्या म्हणते, अरे बाबा मी खरंच बोलते पार्थ. रम्या लगेच रडायला पडायला लागते बरं का. आणि म्हणते, अरे काव्यासाठी हा फ्रूटचा बाउल बनवला होता मी. अरे तिची आवडती फळं आहेत रे त्यात, पपई नाहीये. बघ तू पार्थ, स्वतः बघ. अरे पपईचा बाउल मी माझ्यासाठी बनवला होता, काव्यासाठी नाही. अरे मला चाट मसाला हवा होता म्हणून मी आत गेले, तर चुकून हा बाउल माझ्या सोबत मी आत नेला रे, चुकून झालं. मी मुद्दाम का करेल रे पार्थ असं. पार्थ आता रम्याला इग्नोर करून तिथून निघून जात असतो बरं का. विजय त्याचा हात धरतो आता जोरात आणि म्हणतो, ए असं कसं जाऊ देईल मी तुला? ज्यांना ज्यांना दुखवलंयस ना त्यांना सॉरी म्हण आणि मग जा. पार्थ आता रागाने बघायला लागतो बरं का विजयकडे. रम्या लगेच नाटक करायला लागते, अरे विजय, अरे त्याला असं बोलू नको रे. लगेच पार्थ रागाने विजयकडे बघतोय आणि विजय पार्थकडे. आजचा हा एपिसोड इथे संपून गेलाय. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत काव्या पार्थला समजवायला जाते. बघा ना पार्थ, आपल्या फोटोत आपण किती छान हसतोय एकमेकांसोबत, आणि आता बघा कसं झालंय. आता लग्नाच्या आधी होतो तसे झालोय आपण. काव्या पार्थला म्हणते, हे होणारं बाळ आहे ना पार्थ, तेच आपल्या वादाचं कारण आहे. आता पार्थला अजून राग येणार काव्याचा, साहजिक आहे. असो काय बोलू मी या विषयावर, मला तर उमजतच नाहीये प्रेक्षकांनो. जीवाने आता इकडे त्याच्या खोलीचं दार बंद केलेलं असतं. नंदिनी दार वाजवत असते, जीवा दार उघडा ना. जीवा आलेले रिपोर्ट लपवत असतो. नंदिनी आल्याला विचारते, तुम्ही रिपोर्ट आणायला गेलात ना जीवा, कुठे आहेत रिपोर्ट, दाखवा बरं. जीवा म्हणतो, अगं रिपोर्ट नाही आले, त्यांचं सर्व्हर डाऊन आहे. पण नंदिनीच्या लक्षात येतं की जीवाने तिथेच रिपोर्ट लपून ठेवलेत. बहुतेक नंदिनी आई होणार नाहीये, हेच रिपोर्ट परत आले असावेत असा एक माझा अंदाज आहे. नाहीतर जीवाने ते रिपोर्ट लपवलेच नसते ना प्रेक्षकांनो. बापरे, असं काहीतरी सुरू आहे मालिकेमध्ये. बघूयात पुढे काय काय घडतंय. प्रेक्षकांनो, नेहमीप्रमाणे आपला TTMचा रिव्ह्यू आज देखील लवकर आलेला नाहीये. आला की लगेच आपल्या दुसऱ्या चॅनलवर तो तुम्हाला मिळेलच. तत्पूर्वी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.